हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता दिवाळी आहे बरोबर. मग आता मला कपडे घ्यायचे दिवाळी, तसे घ्यायचे तर नाही आहे मला यावेळेस, पण मी मम्मीला विचारणार आहे की ती मला दिवाळीला किती पैसे देणार आहे. बघू आता माझी मम्मी काय रिॲक्शन देते, 2 शिव्या देते का पैसे देते. मम्मी किचनमध्ये, मम्मीला काही माहीत नाही आहे. भावाला बी विचारते मम्मी. मम्मी मला दिवाळीत कपडे घ्यायचे, तर मग तू मला पैसे देणार आहे की नाही? किती पैसे देणार आहे? 2 रुपये? 2000चा? नाही मला 3000 पाहिजे. हां 3 घे चालेल. खरंच? खरंच. फोन पे टाकणार आहे ना आता? हां. ओके, अभी मेरे भाई से पूछते हैं. देऊ मला दिवाळीत पैसे पाहिजे होते यार, कपडे घ्यायचे होते. किती पाहिजे? 2000? येस. ठीक आहे, टाकतो फोन पे करतोय ना? हो. आताच कर. हां. गाइस 5000 का जुगाड़ हो गया है. देखो मेरे घर वालों ने विचारे यार, मला लगेच पैसे द्यायला तयार होऊन जाता, क्योंकि हम बेरोजगार हैं, हम कमाते नहीं है ना, इसलिए अभी पप्पा से पूछना तो बाकी है. पप्पाही देऊनच देतील मागितले तेवढे. गाईज तुम्ही लोकही तुमच्या घरातल्या बहिणीला असो किंवा मुलींना असो पैसे देत जा खरेदी करायला, कारण त्यांना तुमच्याशिवाय कोण आहे ना. नाही, घरचे लोक ते चांगले आहे यार, बघितलं तुम्ही. बिचाऱ्यांनी लगेच हा म्हटलं, देतील ते, मला माहिती आहे देऊन देतील. तसंही तुम्हीही तुमच्या बहिणीला पैसे देत जा दिवाळीला, खरेदीसाठी, कपड्यांसाठी, ज्वेलरीसाठी, कशासाठीही पैसे देत जा. मी तर पैसे घेतच राहते घरनं. माझे बिचारे घरचे काही बोलत नाही, देत राहता, मी खर्च करत राहते. आता कोणाला मागणार आहे? शेजारी थोडं ना जाणार आहे मागायला पैसे, घरातच मागणार आहे ना. तेच असं लग्न झालेले मुली असो, कुवाऱ्या मुली असो, काहीही असो, बहिणीला पैसे दिल्याने कमी होत नाही असं माझी मम्मी म्हणते. म्हणून, आणि माझी लग्न झालेली बहीण ती काही कमी नाही आहे, ती घेतच राहते मम्मीकडनं, मागतच राहते. मम्मी तिच्याकडे एवढे पैसे असून बी ती मम्मीला विचारते, मम्मी पैसे पाठवते, मम्मी लगेच पैसे पाठवून देते एका फोनवर. अभी क्या है, लड़कियों का लाड करना चाहिए. तसं तुम्ही तुमच्या बहिणीला, मुलीला पैसे देत राहा. मम्मी एक मेसेज द्यायचा आहे लोकांना की आपल्या बहिणीला, आपल्या मुलींना पैसे दिले पाहिजे. तुला काय म्हणणं आहे? हो, दिलेच पाहिजे. माझ्या मम्मीचं असं म्हणणं आहे की मुलीला दिल्याने कमी होत नाही, म्हणून माझी मम्मी देत राहते आणि मी खर्च करत राहते. सो असंच तुम्हीही खर्च करत राहा मुलींनो, आणि आपल्या मम्मी पप्पांना, आपल्या भावाला लुबाडत राहा, त्यांच्याकडनं पैसे घेत राहा आणि खर्च करत राहा, खुश राहा. हॅपी दिवाळी सगळ्यांना माझ्याकडनं ॲडव्हान्समध्ये. बाय.